कारण नाही. आता वर्षपूर्तीचे सेलिब्रेशन चालू असतानाच दिवसभरातली आणखीन एक महत्त्वाची बातमी सुद्धा आपण बघूयात. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये किती ठिकाणी तणाव आहे, किती ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडलेत, किती ठिकाणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सातत्याने रस्सीखेच सुरू आहे, हे आपण गेल्या 3 आठवड्यांपासून पाहतोय. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांसमोर उभे राहिले. बरं, फ्रेंडली फाईट म्हणत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी अनेक ठिकाणी वातावरण टाईट केलेलं होतं. सांगोला, कणकवली, मालवण, पैठण अशा ठिकाणी तर दोन्ही पक्षांमध्ये सरळ सरळ लढत रंगलेली होती. इथे प्रचारही इतका टोकाला गेला की अनेकांनी महायुतीचं काय होणार असे सवालही उपस्थित केले होते. पण आज या सगळ्या चर्चांना अचानक फुलस्टॉप मिळेल अशा पद्धतीचं काहीतरी घडलंय. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी एक भाष्य केलंय. हे तेच रवींद्र चव्हाण आहेत ज्यांनी कल्याण डोंबिवलीतील एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीयांना भाजपमध्ये आणलं. बरं, 1-2 नाही तर अगदी कालपर्यंत ही मेगा भरती सुरू होती, त्याच्यावरती आपली चर्चाही सुरू होती. त्यामुळे शिवसेनेकडनंही आक्रमक प्रतिक्रिया येत होत्या. कार्यकर्त्यांची फोडाफोडी नको अशी भूमिका म्हणायला सातत्याने नेते घेत होते, आपण बघत होतो. मात्र प्रत्यक्षात पक्षांतर तरीही सुरूच होती. त्यामुळे तणाव वाढत चाललेला होता. आणि अशातच आज सिंधुदुर्ग दौऱ्यावरती असताना रवींद्र चव्हाणांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. त्यामुळे आता वादावरती पडदा पडेल किंवा पडलाय असं म्हणू शकतो. 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी, मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत. त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलंय त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे. यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील असणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टी, शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापसामधले असणारे कोणालाही घेऊ नये अशा पद्धतीचा हा निर्णय आम्ही आता सध्या शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि आम्ही सगळीजण राजकारणामध्ये असणारे बरेच वर्षाचे एकत्र काम करणारे कार्यकर्ते, महायुतीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतलाय. तर रवींद्र चव्हाणांनी दोन्ही पक्षांमध्ये सगळं ठीक होईल, सगळा संघर्ष संपेल, देवेंद्र फडणवीसांचं सरकार 2029 पर्यंत राहणार अशी विधानं केल्यामुळे किमान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या विरोधातल्या तलवारी म्यान केला असाव्यात असं वाटायला हरकत नाही. आता हेच पाहणं, रवींद्र चव्हाणांना शिवसेनेतनं सर्वात जास्त उत्तर देणारे नेते कोण होते तर त्यांची नावं आहेत मंत्री संजय शिरसाट आणि आमदार निलेश राणे. या दोन्ही नेत्यांनी महायुतीत सुरू असलेल्या संघर्षाला फक्त आणि फक्त रवींद्र चव्हाण हेच जबाबदार आहेत अशी विधानं केली होती. इतकंच नाही तर कोकणामध्ये महायुती झाली नाही त्यालाही रवींद्र चव्हाण जबाबदार आहेत असं म्हणत निलेश राणेंनी भाजप विरोधात स्टिंग ऑपरेशन केलं होतं, हेही तुम्हाला आठवत असेल. त्यामुळे आज जेव्हा रवींद्र चव्हाणांनी दोन्ही पक्षांमध्ये सगळं ठीक होईल अशी भूमिका घेतली आहे तेव्हा शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते, तीही पहा. चव्हाण साहेबांना काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. ते पक्षाचे नेते आहेत, मी त्यांना मानतो, मी त्यांचा आदर करतो. मी फक्त एक निवडणुकीची व्यवस्था समोर आणली. वैयक्तिक पर्सनल माझा चव्हाण साहेबांशी कसलाही वाद नाही, कधीच नसणार. मी त्यांना मानतो, नेता मानतो आणि माझ्या निवडणुकीत चव्हाण साहेबांनी मला खूप मदतही केलेली आहे. म्हणून त्यांच्या विरोधात मी नाही, कधीच नाही, नसणार. चव्हाण साहेब जेव्हा वेळ देतील तेव्हा मी त्यांना जाऊन भेटणार. सन्माननीय फडणवीस साहेब जेव्हा वेळ देतील तेव्हा मी त्यांना भेटणार आणि दोघांसमोर, दोन्ही नेत्यांसमोर मी माझं जे काय म्हणणं आहे ते त्यांच्या समोर ठेवणार. रवींद्र चव्हाणांनी मी ऐकलं की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्यामध्ये वाद नसावेत, आपण एकमेकांच्या पक्षातले कार्यकर्ते घेणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलं. मला वाटतं उशिरा का होईना त्यांनी एक चांगला निर्णय त्यांच्या पद्धतीने घेतलाय आणि हीच भूमिका माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची होती आणि त्या अनुषंगानेच आपण काम केलं पाहिजे. नसताना नगरपालिकेमध्ये जो काय गोंधळ झाला त्या गोंधळाचा पुन्हा मोठा गोंधळ हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. आता आजच्या प्रतिक्रिया पाहून मला कालच्या भागामध्ये राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमार यांनी केलेलं विश्लेषण आठवलं. दोन्ही पक्षांमध्ये कोणताही वाद नाहीये, फक्त विरोधकांनी कोणतीही स्पेस घेऊ नये, त्यांना स्पेस मिळू नये म्हणून आपण दोघंच भांडण करत राहू आणि निकालानंतर एकत्र येऊ, हे त्यांनी केलेलं विश्लेषण आज तंतोतंत आजच्या सिच्युएशनला लागू होत आहे. असो,
आता वेळ झालेली आहे आपल्या पहिल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया